महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। रस्ता सुरक्षा चित्ररथ व हेल्मेट बाईक रॅलीचे परिवहन आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन। रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत नागपूर शहरात रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा चित्ररथाचे उद्घाटन आज महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनावर यांच्या हस्ते करण्यात आले। रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय भारत सरकार यांच्याद्वारे जानेवारी 2026 हा रस्ता सुरक्षा महिना घोषित करण्यात आला असून या महिन्यात अपूर्ण देशभरात रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे। या अंतर्गत नागपूर शहरातील रस्ते अपघात व अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर शहर यांच्याद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे। आज प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर शहर किरण बेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक परिवहन कार्यालय सिव्हिल लाईन्स येथे रस्ता सुरक्षा चित्ररथ तसेच हेल्मेट बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले। राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनावर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी विजय चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर ग्रामीण, रवींद्र भुयार, प्रादेशिक परिवहन अधिकारी अकोला, अविनाश राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर पूर्व, संतोष काटकर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर शहर राहुल भगत, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर पूर्व तसेच नागपूर शहरातील तीनही परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री भीमनावर यांनी उपस्थितांना रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले तसेच विविध उपाययोजना करून रस्ते अपघाताचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत किमान 15% कमी करण्याचे आवाहन केले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी वैष्णवी कावळे, नागपूर।